माय माऊली नमस्कार. श्रावण मास नागपंचमीचा सण. श्रावण मास म्हणजे सणांचा महिमा असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य. श्रावणातील पहिला सण नागपंचमी. या दिवशी सर्व महिला उपवास करतात. नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नागदेवतेची वारुळात जाऊन पूजा करतात. त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टीमागील इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत असेलच, तरी पण आपण ऐकूया. तिथी नागपंचमी. हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला अस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले होते. जनमेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला. तो दिवस म्हणजेच नागपंचमीचा दिवस. शेषनाग त्यांच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहतो. त्याला शस्त्रफणी आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा. त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमगुणापासून झाली असे म्हटले जाते. श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापार आणि कली ह्या युगाच्या संधी काळात कृष्णाचा अवतार झाला. त्यावेळी शेष बलराम झाला. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. 5 युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेचे वचन दिले. नागदेवतेने वचन दिले, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक महिला नागपंचमी साजरी करते. पूजेचे महत्त्व बघूया. नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी असे गीतेत 10व्या अध्यायात सांगितले आहे. श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रंच तक्षकम कालियम तथा. अर्थ आपण बघूया. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया अशा 9 जातीच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय पुरत नाही, विषबाधा होत नाही. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य अनेक ऐदाची प्राप्ती हो, तो प्रत्येक दुःख सुख संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागचं एक कारण होय. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला 75% लाभ होतो, त्याचे रक्षण होते. नवीन वस्त्र अलंकार घातल्याचे कारण काय, तर सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी, तिला आनंदी करण्यासाठी वस्त्र परिधान करण्यासाठी दिले. तसे निरनिराळे अलंकार दिले. त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करतात. नागराज सत्तेश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला. तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले. ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून आपण नागपंचमीच्या दिवशी महिला स्वतःच्या हातावर मेहंदी काढतात. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळतात. 5 युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने नागरूपाला आपल्या भाऊ मानला. दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही, तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली. शोधता झाडाच्या पानांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडाच्या पानांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया आता या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागे
मागील उद्देश हाच होय. जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी दुःख दूर होऊ दे, हा त्यामागचा उद्देश होय. म्हणून झोका खेळायची पद्धत होय. नागपंचमी साजरी करताना प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ, नवीन वस्त्र, अलंकार केल्याने आनंद, चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात. झोका खेळल्याने क्षात्रभाव, भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी येतात. उपास केल्याने शक्ती वाढते, उपासाचे फळ मिळते. जी स्त्री नागाच्या आकृतींचे भावपूर्ण पूजन करते, रांगोळी काढून तिला शक्ती तत्व प्राप्त होते. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्याच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपूजेच्या दिवशी नागाची पूजा करावी, नागदेवते प्रसन्न करावे. नागपूजेच्या दिवशी नागांची पूजा म्हणजे सगुण रूपातील शिवाचीच पूजा होय. त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला 364 दिवस उपयुक्त ठरतात. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना. नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी, प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती, सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी काय करू नये? नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे ह्या क्रिया निषिद्ध असल्याचे कारण कापणे, चिरणे आणि तळणे या प्रक्रियातून रजतम उत्पन्न होतात. इच्छा लहरी म्हणजेच देवताजन्य इच्छा लहरीच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडळात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा निर्माण होऊ नये. या कारणास्तव या दिवशी पाप लागू नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, भूमी उकरणे, नांगरणे ह्या कृती निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत. नागपंचमीचा सण अशा प्रकारे साजरा करावा, परंतु काळानुसार बदल करायलाच हवा. जे जे आपल्याला शक्य असेल ते करावे, पण करताना मनपूर्वक करा. नक्की नागदेवतेला तुमचा नमस्कार पोचेल.